बस बस ते तुझं काम कर आणि तालमीत या. बसतात का लटपाटले? अरे ते ढग्या म्हणजे आपलं वस्ताद. अरे वस्तादांची बायको पळून गेली म्हणून ते संन्यासी झालेत. काय सांगतोय? हा वस्तादांची बायको पळाली आणि त्यांना बायको होती. आता असल्याशिवाय पळाली का? ए राणा ते मर्दी तिकडे, आपल्याला लय काम आहेत. चल मर्दा. बरकत, मी लिस्ट मधनं टमाटे खोडतोय. कधी देणार तू? सांच्याला देतो की आणून. हा दे बर का, नाहीतर बायको डोक्यावर बसेल माझ्या. वाट बघ आता. वाटच बघतोय. हा तेच म्हणतो तुम्ही. हा. हा देतो आणून. आता खाते मग बायकोचा मार. काय तू असं कुणाला फसू नये रे. दे की सांच्याला त्याला टोमॅटो. हरिश्चंद्राचा बाच नव तू. चल लय काम आहेत. पहिला जाऊन ते फोटो काढूया. हा कापड बदलूया का रे? कशाला? अरे आजकाल कॅम्प्युटरवर सगळे रंग बदलून मिळतात. चल चल. काय अंजली, कशी आहेस? मस्त. अंजली, बोल ना. जरा बाहेर चल की. का ग? लग्न बिग्न ठरवून आलीस का काय? माझं नाही, तुझंच लग्न ठरायला लागलंय. चल की जरा बाहेर. चल चल. हे काय नवीनच? काय झालं? तूच सांग काय झालं. काय सांगितलंस ग रानादाला? काही नाही, मी काय सांगणार. सकाळपासून बघायला लागले तुला मी. आज काही लईच खुलली आहे ग तुझी. आणि तो रानादा गावभर खुळ्यागत फिरायला लागलाय तिकडं. तेव्हा उगाच येडं बनून पेडं खाऊ नको. खरं सांग मला, काय झालंय? काही नाही, मी लग्नाला नकार दिला. काय? हळू हळू डोसक्यावर पडलीस का काय तू? आणि तुला तर रानादा. जोवर राणाजी मला रितसर प्रपोज करत नाहीत ना तोवर नाही. त्यांनी मला व्यवस्थित प्रपोज केलं की मी हो म्हणलं. मग काय खरं नाही बाई तुझं. अगं रानादा तुला असं गुडघ्यावर बसून हातात फुलं घेऊन प्रपोज करल असं वाटलं तरी कसं? असलं काय नाही ग जमत त्याला. तसलं काही नकोच आहे मला. त्यांनी फक्त माझ्याकडे न घाबरता यावं आणि मनापासून मला सांगावं की मला तुमच्याशी लग्न करायचंय. इतकंच वाटतं मला. नाही जमणार त्याला हे. अगं नाही जमलं तरी चालेल, पण आधी प्रयत्न तरी करू दे. बघूयात तरी काय करताय. का ग उगाच त्रास द्यायला लागल्यास आमच्या रानादाला? वा ग वा, चांगली बाजू घेतेस त्यांची. मला नाही सांगून मला जो त्रास दिलाय त्याचं काय? आता फक्त थोडा त्रास मी देते एवढंच. तुमचं काय चाललंय काय कळना झालंय बघ मला. प्रेम, प्रेमासाठी राणाजी काय करतायत बघूया. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.